Good morning to all of you. Today's discuss the finance management. So first we will discuss the syllabus. First one is first business finance. Second बघा फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आपल्याला 5 मिनिट आहे. 5 मिनिट मध्ये बिझनेस फायनान्स आहे फर्स्ट वन. सेकंड वन टेक्निक ऑफ फायनान्शियल statement analysis, and third one working capital management, fourth one capital structures and capital budgeting. तर हे झालं फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आपलं पेपरचं शेड्यूल कसं असणार आहे तर 50 मार्कची MCQ टाईप क्वेश्चन एक्झाम असणार आहे. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला 50 मार्क्सचं काय आहे तर सबमिशन. फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये बघा जे कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे त्यांना ऑलरेडी बेसिक नॉलेज फायनान्स म्हणजे काय हे तर माहीतच आहे ऑलरेडी. आणि जे नॉन बॅकग्राऊंड स्टुडंट आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा नवीन सब्जेक्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. तर फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं ऍक्च्युली तर जे फायनान्स रिलेटेड आहे त्यामध्ये फायनान्स रिलेटेड मीन्स काय काय येतं जे एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये जे मनी रिलेटेड किंवा जे अकाउंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स येतात किंवा मनी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स येतात ते फायनान्स मध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामध्ये बघा फायनान्स मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे आपला बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्स मध्ये इंट्रोडक्शन टू बिझनेस फायनान्स मीनिंग अँड त्यामध्ये मीनिंग डेफिनेशन्स फायनान्शियल मॅनेजमेंट व्हॉट इज फायनान्शियल मॅनेजमेंट हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये बघा सब्जेक्ट नेम आहे आपला आपण सेकंड सेमिस्टर फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये सब्जेक्ट नेम इज फायनान्शियल मॅनेजमेंट. मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट त्यामध्ये फर्स्ट युनिट. तर फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आपल्याला किती युनिट आहे 5 युनिट आहे. त्यामध्ये वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आहे बिझनेस फायनान्स. युनिट फर्स्ट बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्स बिझनेस फायनान्स मध्ये इंट्रोडक्शन टू बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्स म्हणजे काय आफ्टर दॅट मीनिंग डेफिनेशन्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये काय बघणार आहोत आपण प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. नेक्स्ट वन मॉडेल अप्रोच टू फायनान्शियल मॅनेजमेंट. investment decisions, financing decisions and dividend policies decisions. बघा finance and its relations with other discipline. Functions of finance managers. Point to remember questions for discussions and questions for त्यामध्ये बघा इंट्रोडक्शन टू बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्स म्हणजे काय ऍक्च्युअली बिझनेस फायनान्स ही एक ऍक्टिव्हिटी आहे कन्सर्न विथ ऍक्विजिशन्स अँड कन्झर्वेशन ऑफ कॅपिटल फंड इन मीटिंग फायनान्शियल नीड अँड ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस एंटरप्राइज. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बिझनेस फायनान्स म्हणजे काय तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे कन्सर्न विथ द ऍक्विजिशन्स अँड कन्झर्वेशन ऑफ कॅपिटल फंड. In meeting financial needs and overall objective of business enterprise. Business finance means funds and credit employee in the business. Business finance means fund. जे फंड आहे फंड मीन्स राखीव निधी जे फंड आहे फंड अँड क्रेडिट एम्प्लॉई
इन द बिझनेस फायनान्स इज रिलेटेड प्रोडक्शन्स. बिझनेस फायनान्स कशाशी रिलेटेड असते तर प्रोडक्शन्स अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोडक्शन्स आणि goods and services, distributions to goods and services for the fulfillment and requirement of the society. सोसायटीचे जे नीड्स आहे किंवा ज्या सर्व्हिस आहे त्या काय करायच्या फुलफिलमेंट अँड रिक्वायरमेंट ऑफ दी सोसायटी. दिस इज अ बिझनेस रिलेटेड. नेक्स्ट वन मीनिंग. Management of flow of fund and it deals with financial decision making. It is basically concerned with raising of fund and the utilization of fund in the most optimum manners so as to maximize the return for the owners. Financial management means बेसिकली कन्सर्न विथ रायझिंग जे फंड आहे जो राखीव निधी आहे तो काय करायचा राईज करायचा म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचा. रायझिंग ऑफ फंड्स अँड द युटिलायझेशन ऑफ फंड आणि जो फंड आहे त्याचं काय करायचं युटिलाइज करायचा वापर करायचा इन द मोस्ट ऑप्टिमम मॅनर सो ॲज द मॅक्झिमम द रिटर्न्स फॉर द ओनर्स. इट कॅन बी ॲडेड दॅट बिफोर rising and utilizations of fund, the proper estimate of funds is also one of the functions of financial management. Financial management. So, next point. Objective of financial management. हे काय झालं meaning of definitions of financial management. आता आपण बघणार आहोत objective of financial management. त्यामध्ये financial managementचे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहे. Objective of financial management. Objective of financial management. त्यामध्ये बघा फायनान्शियल मॅनेजमेंट कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी फॉलोज करते तर रायझिंग जे फंड आहे आपण ऑलरेडी मिनिंग मध्ये बघितलेलं आहे. जे फंड आहे ते काय करतात राईज करतात डिस्ट्रीब्यूट करतात आणि उरलेले जे फंड आहे ते काय करतात युटिलाइज करतात वापर करतात त्यापासून त्यांना काय होतं जो प्रॉफिट मिळतो ते हा काय आहे फंड राईज करण्याचा किंवा डिस्ट्रीब्यूट करण्याचा किंवा जो फंड आहे ते युटिलाइज करण्याचा हा एक त्यांचा फायनान्शियल डिसिजन आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टिंग ऑफ फंड इन्व्हेस्टिंग जो फंड आहे तो काय करायचा इन्व्हेस्ट करायचा युटिलाइज करायचा हे हा इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे. अँड लास्ट वन अदर डिसिजन लाईक डिव्हिडंड डिसिजन्स डिव्हिडंड पॉलिसीज हे वेगवेगळे डिसिजन्स आहे. त्यामध्ये बघा फर्स्ट वन इज प्लॅनिंग अँड बजेटिंग. जो फंड आहे तो युटिलाइज करायचा मीन्स काय करायचं प्लॅनिंग करायचं बजेट करायचं किंवा ते काय करायचं डिस्ट्रीब्यूट करायचा. तर रिसोर्स अलोकेशन्स त्यानंतर काय करायचं रिसोर्स अलोकेशन करायचं ऑपरेटिंग मॉनिटरिंग सेफगार्डिंग अँड इव्हॅल्युएशन्स अँड रिपोर्टिंग. जो फंड आहे तो काय करायचा प्रॉफिट मॅक्झिमायझेशन साठी त्यांना फंड आहे हा जसंच तसा ठेवल्यानंतर किंवा इन केस एखाद्या बँकेत किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तो सेफ ठेवलाय तर त्यामध्ये त्यांना प्रॉफिट मॅक्झिमायझेशन होणार आहे का नाही होणार. तर त्यासाठी तो त्या फंड त्यांना काय करावं लागणार आहे युटिलायझेशन करावं लागणार आहे किंवा जो फंड आहे तो डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे. युटिलायझेशन केल्यानंतर त्यांना जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आहे ते काय इन्क्रीज होणार आहे. तर त्याचं काय युटिलाइज करायचं प्रोडक्शन्स करायचं किंवा प्रोडक्शन्स केल्यानंतर ते मार्केटमध्ये काय करायचं सेल करायचं किंवा जे फंड आहे तो डिस्ट्रीब्यूट करून इंटरेस्ट वरती ते इंटरेस्ट जे त्या रिलेटेड जे इंटरेस्ट मिळतं त्यांना ते काय तो कशाचा पार्ट आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा. त्यामध्ये बघा प्रॉफिट अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्यांनी काय सांगितलं प्रॉफिट अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. Profit and wealth maximization. Maximization.
प्रॉफिट अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. तर प्रॉफिट अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन साठी त्यांना काय करायला लागणार, जो फंड आहे तो राईज करायला लागणार किंवा त्याचा युटिलाइज करायला लागणार आहे. सो फर्स्ट वन इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. A finance manager has to take a circular decision regarding the selections of source for rising fund. तर जे फायनान्शियल डिसिजन आहे ते फायनान्शियल डिसिजन मध्ये जो फायनान्शियल मॅनेजर्स आहे तो जे फंड आहे तो डिस्ट्रीब्यूट करण्याचा काय करत असतात, डिसिजन घेत असतात. त्यामध्ये सिलेक्टेड सोर्स मध्ये ते काय करतात, डिस्ट्रीब्यूट करतात, राईज करतात. त्यामध्ये फंड कॅन बी राईज फ्रॉम ओन सोर्स एज वेल एज फ्रॉम बॉरोड सोर्स. स्वतःचे जे ओन सोर्स आहे, शेअर कॅपिटल आहे, शेअर मार्केट आहे, किंवा एज वेल एज बॉरो सोर्स विथ द राईट बॅलन्स बिटवीन द ओन फंड अँड बॉरोड फंड. These sources have their own particular features and characteristics. त्यामध्ये बघा कोणकोणते फंड डू नॉट हॅव एनी ऑब्लिगेशन सच एज रीपेमेंट अँड मॅच्युअर अँड इंटरेस्ट पेमेंट. ज्यावेळेस जो फंड आहे तो राईज केल्यानंतर, डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतं, तर रीपेमेंट म्हणून अँड मॅच्युरिटी आणि इंटरेस्ट पेमेंट. मॅच्युरिटी आणि इंटरेस्ट पेमेंट आपल्याला रिफंड भेटत असतं. आणि आपली जी फंड आहे तो काय असतो, सुरक्षित असतो. त्यामध्ये borrowed fund have both these obligations. However, borrowed fund are comparatively cheaper. However, will have a risk element always. This risk is त्या borrowed किंवा जे राईज फंड मध्ये त्यांना काय आहे, एक प्रकारची रिस्क पण आहे. त्यामध्ये त्या रिस्कला ते काय फायनान्शियल रिस्क म्हणून आयडेंटिफाय आहे ती रिस्क. त्यामध्ये इनसॉल्वन्सी म्हणजे जे काय आहे, काही त्यामध्ये कसे असतात, इनसॉल्वन्सी असतात. इनसॉल्वन्सी मीन्स बँकरप्ट किंवा जे दिवाळखोर निघालेले, दिवाळखोर असतात की जे पेमेंट रीपेमेंट करू शकत नाही किंवा इंटरेस्ट आहे किंवा जे पेमेंट दिलेलं आहे ते काय करतात, देऊ शकत नाही. त्याला काय म्हणतात, बँकरप्ट किंवा दिवाळखोर. Equity shares, preference shares and retained earning are own source of rising fund, while debentures and term loan are borrowed source of rising of funds. There is need for striking a right balance between the own fund and borrowed funds. These sources have their own people for futures and characteristics. The main difference between term is that in case of borrowed funds, there is a commitment of fixed amount in the form of interest payment as well as repayment of principal amount. ज्यावेळेस जे फंड ते काय करत असतात, राईज करत असतात किंवा डिस्ट्रीब्यूट करत असतात, तेव्हा त्यावेळेस त्यांना काय भेटत असतं, देअर इज अ कमिटमेंट ऑफ फिक्स अमाऊंट. त्यांची जी कमिटमेंट केलेली जी फिक्स अमाऊंट आहे, फिक्स अमाऊंट प्लस अमाऊंट फॉर्म ऑफ इंटरेस्ट पेमेंट एज वेल एज रीपेमेंट. फिक्स अमाऊंट आणि इंटरेस्ट अमाऊंट एज वेल एज रीपेमेंट ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट. त्यांची जी मेन अमाऊंट आहे ती अमाऊंट आणि त्यामध्ये प्लस होऊन काय, तर इंटरेस्ट अमाऊंट त्यांना रिफंड होते. त्यामुळे त्यांचे जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आहे त्यामध्ये काय होते, इन्क्रीज होते, वाढ होते. ओके. इन केस ऑफ ओनरशिप फंड, these commitments are not there and hence they are considered to be risk free source. त्यामध्ये बघा, बिझनेस ऑर्गनायझेशन्स नॉर्मली हॅज अ combinations of both the type of fund. There should be balance between the two type of funds so that there will be balance between the risk and profitability. जी रिस्क आहे ती पण एक फायनान्शियल रिस्क म्हणून किंवा फायनान्शियल ज्या वेळेस फंड राईज करतो त्यावेळेस त्यांना ती रिस्क पण असते. त्यामध्ये while planning is debt equity mix various factors. त्यामध्ये बघा कोणकोणते फॅक्टर मॅटर करतात फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये किंवा फायनान्शियल
रेशो मध्ये EBIT, EPS अनालिसिस, डेब्ट इक्विटी रेशो, फायनान्शियल अँड ऑपरेटिंग लिव्हरेज, कॅपिटल मार्केट सिच्युएशन्स, कॅपिटल स्ट्रक्चर्स मॉडेल, कॉस्ट ऑफ फंड्स, मॅनेजमेंट प्रिस्क्रिप्शन्स ऑफ कंट्रोल्स. हे काय आहे? हे काय एक फॅक्टर्स आहे फायनान्सचे. ओके, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, थँक्यू फॉर ऑल ऑफ यू. आणि बाकीच्यांना सांगा लेक्चर अटेंड करायला.